न्यायालयामध्ये महाराष्ट्र केसरी गटाचा प्रबळ दावेदार महेंद्र गायकवाड सरपंच म्हणून काम पाहत आहेत. राष्ट्रीय मंच प्राध्यापक नितीनजी शिंदे कुस्तीला प्रारंभ द्या. दयानंद पाटील सोलापूरला कष्टपत्याला दत्तात्रय मिटे हा शोधला कष्टपत्याला दर्शक भागवले छत्रपती शिवाजीनगर कृपया मधल्या पॅसेंजरमध्ये कोणी येऊ नका. ना ती एक कुस्ती संपली आयोजक गणेश शेटे अहिल्यानगर हे पैलवान विजयी. चालू गोष्टीनंतर संदीप मोठे सांगली लालपट्टीमध्ये धरायचा विरुद्ध गणेश कुंगुले सातारा निळापट्टीमध्ये धरायचा. माती आकाशमा सोडवते सातारा विजयी. दर्शक भागवले छत्रपती शिवाजीनगर तुषार माने मुंबई उपनगरला एकमेकाच्या अंगावर माती नका टाकू. स्वतःची स्वतः घ्या. किरण सत्रे अभिजित शेडगे पुणे जिल्हा निळीपट्टी अद्याप गुणांचा खाता उघडलेला नाहीये. निष्क्रियतेचा इशारा प्राध्यापक नितीन शिंदे सरपंच यांच्याकडनं कुस्तीची टाळाटाळ होते. पैलवान सक्रिय व्हा. डाव प्रतिडाव करा. लाल पट्टी धारण केलेल्या शुभम सिन्हा यांना निष्क्रियतेची सूचना. पैलवान कुस्ती करा. नियमाने बांधलेली कुस्ती. आक्रमक होतो महेंद्र गायकवाड. आणि ऍक्टिव्हिटी पिरियड. एखादा कुस्तीगीर जर कुस्तीची टाळाटाळ करत असेल, डावाचं आक्रमण करत नसेल, तर प्रथमतः त्याला समज दिली जाते, ज्याला वॉर्निंग म्हणतात. आणि त्यानंतर 30 सेकंदाची वेळ दिली जाते, ज्याला ऍक्टिव्हिटी पिरियड म्हणतात. या 30 सेकंदामध्ये त्याला प्रतिस्पर्ध्यावर गुण घ्यायचा असतो. जर त्या 30 सेकंदामध्ये प्रतिस्पर्ध्यावर गुण घेतला नाही तर दुसऱ्या कुस्तीगीराच्या खात्यामध्ये 1 गुणांची नोंद केली जाते. पहिला कुस्ती करा. निष्क्रियतेची वेळ 30 सेकंद. आणि या 30 सेकंदामध्ये शुभम सिन्हा यांनी गुण न घेतल्यामुळे निळी पट्टी धारण केलेला महेंद्र गायकवाड 1 गुण. 0-1. तंत्रशुद्ध माहिती प्राध्यापक आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच दिनेशजी गुंडसर. संयमी प्रेक्षक खरोखर आमदार संग्राम भैया जगताप यांनी आंतरराष्ट्रीय स्तराला साजेसं असं देखणं सुंदर नियोजन केलेलं आहे. दयानंद पाटील सोलापूरला कटू दत्ता मिटे धाराशिव या कटूमध्ये यानंतरची कुस्ती अभिषेक मयेकर डाव प्रतिडावावर गुण नाहीत पैलवान. आक्रमक दुहेरी पडाची पकड झोनच्या बाहेर कुस्ती, परंतु नियंत्रण म्हणून महेंद्र गायकवाडला 2 गुण. गुण फलक 0-3. संभाजीनगर नया कष्टभरी तयार. किरण सत्रे विजय. प्राचार्य डॉक्टर सागडे सर त्याचप्रमाणे डॉक्टर मगर सर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कुस्तीगीर संघाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. सार्थक शिंदे धाराशिव. पुन्हा एकदा एकेरी पडाची सुंदर पकड. ताबा मिळवला, परंतु कुस्ती पुन्हा झोनच्या बाहेर. 2 गुणांची कमाई. गुण फलक 0-5. आक्रमक होतो महेंद्र गायकवाड. सरपंच लाल पट्टी धारण केलेल्या कुस्तीगीराला सूचना देत आहेत. डावाच्या पकडीतून पळू नका पैलवान, अन्यथा आपल्याला ताकीद आणि प्रतिस्पर्ध्याला गुण दिला जाईल. दोन कुस्ती थांबायचे, कॅमेरा दुरुस्त करायचे. पहिल्या फेरीची समाप्ती. गुण फलक. दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतोय. अद्यापही महेंद्र गायकवाडकडे तब्बल 5 गुणांची आकडे. 0-5. विशाल रुग्णावर सातारा लालपट्टी आणि साई संघार मुंबईशी आपले पटकन हाताचे.
दोघे वारंवार एकेरीपण दुहेरीपणाचे आक्रमण करतात, परंतु गुण घेण्यासाठी सफलता जडावत नाही. कुस्ती का सरपंचाकडून आपल्याला वारंवार सूचना होते बघा, उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी डाव प्रतिडाव झाले पाहिजे. काम करना पड़ेगा भी एक मिनिट 40 सेकंद. 0-5 कुस्तीचा विरोध झाला. सरपंचांना पुण्या कॅपॅसिटीची डिमांड केली होती, परंतु आखाडा नियंत्रकाचं जे मत असतं ते त्या कुस्तीसाठी प्रमुख मानलं जातं. त्यांनी त्या बाजूने फेटाळलेला आहे आणि कुस्ती खेळ्या स्थितीमध्ये आपल्याकडे चालू आहे. अखेरचं एक दुसऱ्या फेरीची महेंद्र गायकवाडची विजय घोडल्यावर पुढे चालू आहे. तब्बल 5 गुणांच्या फरकानं महेंद्रने आघाडी घेतली आहे. टेक्निकल फॉल संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कास्टूम धारण केले दयानंद पाटील सोलापूर हे पैलवान विजयी. अभिषेक मळेकर अमरावती लाल कास्टूम या शुभम मस्के संभाजीनगर निळ्या कास्टूम मध्ये. त्यानंतर नशीब ओके भंडारा लाल कास्टूममध्ये, सूरज यादव ठाणे शहर निळ्या कास्टूममध्ये. आणि कुस्तीची निर्धार संपली. गुणाधिक्यावर नीलपट्टी धारण केलेला महेंद्र गायकवाड 5 गुणांच्या फरकानं विजयी. संपलेल्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड सोलापूर नगरसेवक अप्पासाहेब सोनवणे, पैलवान नंदू रेपाळे, पैलवान रावसाहेब शिंदे, लखन घोडके, गोविंद घोडके